सात्संगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. सात्संगतजी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वजणच दिवाळी साजरी करतो. दिवाळीचा आता सण सुरू आहे आणि दिवाळीचं आध्यात्मिक अर्थ काय आहे, दिवाळी का साजरी केली जाते, किंवा दिवाळीच्या सणापाठीमागे आपण जे सारे भक्त आहोत, आध्यात्मिक साधना करतो आहोत, आपल्यासाठी काय संदेश आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. सर्वप्रथम मी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते, कारण तुम्ही सर्वजण माझ्याच परिवारातले आहात आणि सर्वांच्यापर्यंत माझे हे शुभ संदेश पोहोचावे म्हणून शुभेच्छा दिल्या. माझ्या शुभेच्छा तुम्हाला स्वीकार हो हीच परमात्मचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम दिवाळी या शब्दाचा अर्थ काय आहे तर दिव्यांची रांग किंवा प्रकाशांची मालिका असा आहे. हा एक हिंदू धार्मिक सण आहे जो अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून साजरा केला जातो. तर ह्याचा आपल्या भाषेमध्ये जर अर्थ सांगायचा म्हटलं तर थोडं आपण एकदम सोप्या भाषेमध्ये याचं विश्लेषण करूयात. पण सर्वप्रथम हे लक्षात घेऊयात की या दिवशी लोक काय करतात तर आपल्या घरांना दिव्यांनी आणि प्रकाशाने उजळवतात. हा जो दिवाळी हा शब्द आहे तो संस्कृत शब्द दीपावलीपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ दीप म्हणजे काय आहे तर दिवा आहे, आणि आवली म्हणजे रांग किंवा ओळ असा होतो. आता ह्याचा जो कधी काय होतं शब्दशः अर्थ वेगळा असतो आणि त्याचा प्रतिकात्मक अर्थ वेगळा असतो. आता प्रतिकात्मक अर्थ काय आहे तर हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा अर्थ काय आहे तर अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. आणि हा जो सण आहे तो सण कशा पद्धतीने साजरा केला जातो तर दिवाळीत लोक आपले घर दिवे, रंगीबेरंगी दिवे आणि भेटवस्तू देऊन सजवतात. मातीचे दिवे लावणे हे लक्ष्मी देवीचे स्वागत करण्याचा एक मार्ग मानला जातो. अशा पद्धतीने या दिवाळीचा अर्थ आहे. पण आपण आपल्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने याचा आपण अर्थ समजून घेऊयात. तर याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम जो पहिला जो अर्थ आहे की हा जो सण आहे तो अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून किंवा अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून साजरा केला जातो. तर आपण पाहतोय की सर्व ठिकाणी आता जे हे घोर कलियुग सुरू आहे आणि घोर कलियुगामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये प्रकाशाची गरज आहे. तसं पाहिलं तर भौतिक दृष्टीने जर विचार केला तर बघा, जो दिवाळी हा सण आहे या सणामध्ये काय करतात बघा, भौतिक दृष्टीनं जर आपण पाहिलं तर सर्व ठिकाणी काय करतात तर दिवे लावतात. सर्व ठिकाणी दिवे लावतात आणि भौतिकदृष्ट्या विचार केला तर ह्या दिव्यांमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी की आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी मदत करते. घरामध्ये जर आपल्या नकारात्मकता असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकण्यासाठी हा भौतिकदृष्ट्यासुद्धा हा प्रयोग बरोबर आहे. परंतु दुसरा जो अर्थ आहे तो आत्मिक लेवलमध्ये आहे. आपण पाहतो की आपले जे विचार असतात ते विचार जर निगेटिव्ह असतील, नकारात्मक असतील तर नकारात्मक आपली जी विचार आहे त्या विचारांची तरंगे आपल्या घरामध्ये पसरतात. आणि जेव्हा आपल्याला खरं ज्ञान होतं, ह्या सृष्टीचं खरं ज्ञान होतं आपल्याला, हे सृष्टीबद्दलचं किंवा आपल्या आत्म्याबद्दल आत्मज्ञान, परमात्मज्ञान होईल, आत्मज्ञान, परमात्मज्ञान होईल. म्हणजे ही सृष्टी नेमकी आहे तरी काय, ही सृष्टी कशी चालते किंवा आपलं मूळ अस्तित्व काय आहे, जेव्हा आपल्याला हे सगळं खरं ज्ञान होईल त्यावेळेस आपल्यामध्ये असलेला जो अज्ञानाचा अहंकार आहे, अज्ञान सगळ्यात मोठं कोणत्या गोष्टीचं आहे तर मी एक शरीर आहे किंवा आपण स्वतःला एक काहीतरी नाव दिलेलं आहे, ह्या शरीराला नाव दिलेलं आहे, माझी ही पोस्ट आहे, माझं हे अस्तित्व आहे, माझं ते अस्तित्व आहे, मी कोणी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी टीचर आहे, हे जे आपण स्वतःला जे लेबल लावून ठेवलेत ही लेबल खरी आहेत का, खरं अस्तित्व काय आहे आपलं. आणि ही सृष्टीचं जे गुह्य रहस्य, जे ज्ञान आहे, जी कर्माची गहनगती आहे, ही सृष्टी कशी चालते, हे जेव्हा आपल्याला ज्ञान होईल ना त्यावेळेस आपल्यामध्ये असलेला जो अज्ञानाचा अहंकार आहे तो दूर होईल आणि आपल्यामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होईल. हा एक त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. आणि जेव्हा दिवाळीचा जो हा सण आहे या सणाच्या दिवशी आपण दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत.
पहिली गोष्ट आपण काय करतो की दिवाळीच्या दिवशी आपण घराची स्वच्छता करतो. घरामध्ये आपण पाहतो की दिवाळीचा सण आहे, मग घरामध्ये कुठे आपण थोडीशी जरी जळमाटे जर झाले असतील किंवा कुठे कचरा असेल तर आपण म्हणतो तो नाही राहिला पाहिजे, आपण संपूर्ण घर स्वच्छ झालं पाहिजे याची काळजी घेतो दिवाळीच्या सणाच्या दिवशी. पण त्याच्याबरोबर आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी निगेटिव्ह विचारांची जी जळमाटं साठलेली आहेत किंवा निगेटिव्ह विचारांचा जो कचरा साठलेला आहे की हे असंच आहे, ते तसंच आहे, हा कचरा जोपर्यंत आपला संपूर्णपणे साफ होत नाही तोपर्यंत आपली खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत नाही. कारण आपलं मन, अंतःकरण जेव्हा शुद्ध होईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल. आणि दिवाळीमध्ये असं दाखवलं जातं बघा की नरकासुराचा वध कोणी केला? नरकासुराचा वध तर श्री विष्णूंनी केला असे म्हणतात. तर याच्यामध्ये बघा नरकासुराचा वध नरक चतुर्दशी असते बघा. म्हणजे दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या केल्या जातात त्याच्यावरती आपण एका विषयावरती चिंतन करूयात. नरक चतुर्दशी केला जातो म्हणजे नरकासुराचा वध केला जातो. आता नरकासूर म्हणजे काय आहे तर एक असुर. नरकासूर म्हणजे वाईट विचारांचा असुर. हा जो असुर आहे या असुराचा वध या कलियुगामध्ये जो आपण पाहतोय की सगळीकडे जी पापकर्म होत आहेत, जी पापकर्मे विकारांच्या अधीन आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे विकार आहेत या विकारांच्या अधीन होऊन बरेच लोक काय करत आहेत? पापकर्म करत आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे नरक यातना सगळ्यांच्या सुरू आहेत. म्हणजे प्रत्येक जो तो कर्म करतोय त्याचं तो फळ भोगतोय. आणि आपण पाहतोय की आजूबाजूला शक्यतो कोणीही पूर्ण सुखी नाही आहे. कारण प्रत्येकाला कोणत्या नाही कोणत्या गोष्टीचं दुःख आहेच. तर हे कशामुळे आहे तर आपल्यामध्ये असलेल्या विकारी वृत्तीमुळे. आणि विकारी जग कुठल्या जगाला म्हटलेलं आहे की जिथे नरक. आपण म्हणतो की बघा स्वर्ग आणि नरक वेगवेगळं आहे, परंतु किंवा स्वर्ग कुठेतरी वर आहे, नरक आणि म्हणतात की पाताळाच्या खाली आहे. तर असं काही नाही आहे. हे नरक पण याच ठिकाणी आहे आणि स्वर्गसुद्धा याच ठिकाणी आहे. आपण म्हणतो की जेव्हा आपण चांगलं कर्म करतो तेव्हा आपण स्वर्गात जातो म्हणजे काय तर आपली जी कर्म आहेत ते कर्मांचं फळ आपल्याला चांगलं मिळतं आणि आपण चांगलं आयुष्य जगतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट सुरू असतात, भोग सुरू असतात, यातना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून मिळत असतात, दुःख येतं आपल्या जीवनामध्ये, कारण त्याचा अर्थ कुठेतरी आपण पापकर्म करून आलेलो आहोत आणि त्याचा आपल्याला भोगावे लागत आहेत. त्याच्यामुळे असुर हा कुठे वेगळा नाही आहे आणि त्याच्यासाठी कुठे विष्णूंना प्रकट व्हायला लागत नाही की विष्णूंनी यावं आणि त्या नरकासुराचा वध करावा. आपण टी व्हीमध्ये पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीनं राक्षसांना खूप असं मोठं केलं जातं किंवा मोठं दाखवलं जातं, क्रूर दाखवलं जातं. पण असं काही नाही आहे. हे सगळे जे असुर आहेत ना ते असुर आपल्यामध्येच आहेत. बघा असं म्हणतात की रावणाला खूप राग यायचा म्हणून आपण त्याला रावण म्हणतो. पण जेव्हा आपल्यामध्ये राग येतो त्यावेळेस आपण सुद्धा एक रावणच त्यावेळेस झालेला असतो. आपल्यामधला त्यावेळेस असुर जागृत झालेला असतो. आणि जेव्हा आपण चांगलं वागतो, इतरांशी प्रेमाने वागतो, सन्मान देतो, एकमेकाला नम्रता असते, एकमेकांना समजून घेतो, एकमेकांच्यामधले अवगुण न पाहता गुण पाहतो, त्यावेळेस आपल्यामध्ये असलेला देव जागृत झालेला असतो. म्हणजे काय होतं तर आपल्यामध्येच हे दोन्ही पण आहेत, राम आणि रावण आपल्यामध्येच आहेत. आणि नरकासूर जो आहे तो आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि आपल्याला ह्या दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्यामध्ये असलेले जे असुर आहेत ना त्या असुरांचा पूर्ण नायनाट करायचा, आपल्याला संपुष्टात आणायचं आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल? हे जे असुर आहेत ते म्हणजे अंधार आहे आणि अज्ञान आहे. तर ह्या अंधाराचा जर आपल्याला नष्ट करायचं असेल, बघा आता एखादी समजा खोली आहे आणि त्या खोलीमध्ये जर समजा पूर्ण अंधार आहे आणि कोणीतरी सांगितलं की ती जी अंधारी खोली आहे त्या खोलीला प्रकाशित करून टाका. तर प्रकाशित करायचं असेल तर आपल्याला असं सांगितलं जातं की समजा ती अंधारी खोली आहे, त्या अंधारी खोलीमधला अंधार बाहेर काढा. तर एक जण गेला त्याने काय केलं, बादली घेऊन गेला आणि तो अंधार बाहेर काढायला लागला. दुसरा जण आला, दुसरं काहीतरी घेऊन गेला, त्याच्यातून तो अंधार बाहेर काढायला लागला. पण असं त्यांचं रात्रभर सुरू आहे, दिवसभर सुरू आहे, कित्येक दिवस सुरू आहे, तरीसुद्धा त्या रूममधला अंधारी खोलीमधला अंधार दूर झालाच नाही. मग शेवटी एक जो खरा बुद्धिमान होता तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्या ठिकाणी मेणबत्ती पेटवली आणि मेणबत्ती पेटवल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी जो अंधार होता तो आपोआपच दूर झाला आणि त्या ठिकाणी
प्रकाश आला. तर तसंच आपल्याला जर आपल्या मनातला जर अंधकार दूर करायचा असेल, आपल्यामध्ये असलेले जे विकार आहेत ते विकार जर आपल्याला नष्ट करायचे असतील, तर ज्ञानरूपी उजेड आपल्या आत्म्यामध्ये प्रकाशित झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे विकार म्हणजे रावण आहे. तर रावणावरती जर रामाचा विजय व्हायचा असेल, आता आपण पाहतो की दीपावलीच्या दिवशीच काय करतात, तर राम आणि रावणाचं युद्ध झालं होतं असं म्हणतात. आणि युद्ध होऊन दीपावलीच्या दिवशी नाही, दीपावलीच्या दिवशी ते युद्ध करून आले आणि म्हणजे त्यांचं स्वागत त्यांच्या राज्यामध्ये झालं होतं. म्हणजे ते युद्ध जिंकून आलेलं राम, आणि रामाचं जे त्यांनी ते युद्ध जिंकल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण प्रजेनं असं म्हणतात की दिवाळी साजरी केली होती. तर मग हा जो असत्यावरती सत्याचा विजय होता, म्हणजे रावणावरती रामाचा त्या ठिकाणी विजय होता. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये असलेल्या विकारांवरती चांगल्या सत्गुणांचा विजय होता. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्यामध्ये असलेले जे अंधकाररूपी जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, सहज आहे की हे विकार जर आपल्याला नष्ट करायचे असतील तर त्यासाठी काय करायला लागेल, आपल्यामधले गुण जागृत करावे लागतील. आणि गुण जागृत करण्यासाठी आपल्याला परमात्म्याशी कनेक्ट व्हावं लागेल, कारण परमात्मा हा गुणांचा सागर आहे. परमात्मा हा शक्ती, प्रेम, सुख, शांती सगळे जे आपल्यामध्ये सद्गुण आपण पाहतो ते सद्गुणांचा तो सागर आहे, स्रोत आहे, भांडार आहे. त्याच्याकडून आपण जितकं घेईल तर तितकं आपण घेतलं तरी पण त्याच्याजवळचं ते भांडार आहे किंवा त्याच्याजवळचं जे गुणरूपी जे धन आहे ते धन कधीही कमी होत नाही, असा तो स्रोत आहे. म्हणून आपण त्याच्याकडून जितकं होता होईल इतकं आपण स्वतःला भरभरून घ्यायचं आहे आणि आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. आणि आपल्यामधले हे जे अंधकाररूपी जे विकार आहेत, अज्ञान आहे, आणि जो आपल्यामध्ये असलेले विकारामध्ये सर्वोच्च विकार कुठला म्हटला जातो तर अहंकार. हे जे विकार आहेत ते विकार आपले तेव्हाच संपुष्टात येतील आणि आपल्यामधला राम आपण जागृत करू. तर ही एक गोष्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की दीपावलीच्या सणाच्या दिवशी आपण काय करतो, एकमेकांना गिफ्ट देतो. त्याचा अर्थ काय आहे, तर आपण एकमेकांना गिफ्ट देतो म्हणजे आपण खुशी साजरी करतो की हां, माझ्यामधला अंधकार दूर झालेला आहे आणि प्रकाश माझ्यामध्ये जागृत झालेला आहे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं मी गिफ्ट देत आहे. आणि त्या गिफ्टमधून आपण काय करतो, एकमेकांच्यामध्ये आनंद सेलिब्रेट करत असतो. आपण एकमेकांना खुशी देत असतो, शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर आपण नवनवीन कपडे घालतो. मग त्याचा अर्थ असाच आहे की सगळं काही अंधार दूर झालेला आहे आणि प्रकाशमय आता दुनिया आलेली आहे. सगळीकडे सत्याचा प्रकाश आहे आणि आपण आता खूप सुखी आहोत, एकमेकांना आनंदाने एकमेकांच्या सोबत आपण राहत आहोत. आणि दुसरा अजून एक उद्देश काय आहे की आपण सर्वजण एकत्र यावं त्या दिवशी. कारण बघा की आपल्या भारतामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं, ह्या सणा समारंभाच्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी हा सण साजरा केला जातो. असे हे वेगवेगळे जे उद्देश आहेत. त्याच्यानंतर बघा की धनाची देवी महालक्ष्मी, तिची पूजासुद्धा या दिवशी केली जाते, धनदेवता. वास्तविक पाहता जर याचा अर्थ असा आहे की जिथे अज्ञानाचा अंधकार दूर आहे, जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि असं बघा म्हटलं जातं की जिथे लक्ष्मी तिथे नारायण आणि जिथे नारायण तिथे लक्ष्मी. नारायण हे ज्ञानाचं रूप आहे आणि लक्ष्मी हे धनाचं रूप आहे. मग जर आपल्यामधलं ज्ञान उजागर झालं, आपण त्या ज्ञानाचा अवलंब आपल्या जीवनामध्ये केला, आपल्या ते ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये उतरलं तर त्या ठिकाणी धनसुद्धा आपोआपच आपल्या पाठीमागे यायला सुरुवात होते. आपण बघा सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत धन यावं म्हणून आपला अट्टहास सुरू असतो की माझ्याकडे धन आलं पाहिजे. धनासाठी आपण रात्रंदिवस धावत असतो. परंतु भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा श्री अर्जुनाला सांगतात की हे बघ अर्जुना, जर धन कमवायचं असेल ना तर त्यासाठी नारायणाला प्रसन्न करावं लागेल. आणि नारायण कधी प्रसन्न होतो, तर जेव्हा जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानानुसार आपण आपल्या जीवनामध्ये चालतो, त्याच्यावरती आपलं प्रत्येक पाऊल पडतं, त्यावेळेस आपल्यावरती नारायण प्रसन्न होतात. आणि जेव्हा नारायण प्रसन्न त्यावेळेस लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. कारण लक्ष्मी ही नारायणांची कोण आहे तर पत्नी दाखवलेली आहे, नारायणांची पत्नी दाखवलेली आहे. म्हणजे नारायण जेव्हा प्रसन्न त्यावेळेस
लक्ष्मीसुद्धा प्रसन्न असते. म्हणजे काय, तर लक्ष्मी म्हणजे धनाची देवता आहे. ज्यावेळेस ज्ञान आपल्याजवळ आहे, आपल्या ज्ञानाचा अंधकार संपूर्णपणे दूर आहे, आपण समाधानी आहोत, शांत आहोत, निश्चिंत आहोत, त्यावेळेस आपोआपच आपल्या पाठीमागे धन यायला लागतं. कारण की ज्यावेळेस आपण परमात्म्याशी कनेक्ट असतो त्यावेळेस आपल्या अवतीभोवती जो पॉझिटिव्ह ओरा असतो, पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती कशामुळे असते, तर ज्ञानामुळे असते. कारण ज्ञान हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि या स्वच्छ ज्ञानामध्ये सर्व काही लख्ख दिसायला लागतं. मग हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे आपल्याकडे धनसुद्धा येते. म्हणून काय करतात, तर दीपावलीच्या वेळी धनदेवतेची सुद्धा पूजा केली जाते आणि लक्ष्मी मातेलासुद्धा वंदन केलं जातं की हे माते, तू जे आम्हाला आत्तापर्यंत जे काही धन दिलेलं आहे ते धन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये वेगवेगळी सुखे आम्ही उपभोगत आहोत आणि त्यासाठी तुझा धन्यवाद म्हणून आपण लक्ष्मी मातेची सुद्धा यावेळी पूजा करतो. आपण बघा की ज्यावेळेस धन पूजत असताना आपण काय करतो, आपल्या घरामध्ये असलेल्या जेवढ्या पण काही नोटा असतील त्या नोटा सगळ्या पूजतो. कारण का, तर आपण पाहतोय की आता सगळ्या संपूर्ण सृष्टीमध्ये जे वेगवेगळ्या मार्गातून पैसा सगळीकडे फिरतो आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, तो पैसा अशा काही वेगवेगळ्या लोकांकडून सुद्धा आलेला असतो, म्हणजे त्याचं व्हायब्रेशनसुद्धा खराब असतं. मग ज्यावेळेस आपण त्याची पूजा करतो त्यावेळेस त्याचं जे निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे ते सगळं दूर होतं आणि तो पैसा आपल्या घरामध्ये कटकट घेऊन न येता तो एक सुख शांती घेऊन येतो. हा सुद्धा त्याच्या पाठीमागचा एक आध्यात्मिक अर्थ आहे. आणि अशा पद्धतीने आपण दिवाळी साजरी करायची आहे, त्याचा अर्थ लक्षात घेऊन आपण दिवाळी साजरी करायची आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दीपावलीचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. जर काही बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमा करा उदार अंतकरणाने. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवते. धन निरंकाश.